हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर न्यू व्हिडिओ। आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या पद्धतीमध्ये गुजराती स्टाईल कढी। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी घेतलेली आहे 1 वाटी दही, बेसन, कोथिंबीर, साखर, अद्रक आणि मिरची वाटून घेतलेली आहे, मीठ, जिरं, राय, हिंग। इथे मी तडक्यासाठी घेतलेला आहे कढीपत्ता, लाल मिरची, मेथीचे दाणे, 2 ते 3 लवंग आणि दालचिनी। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। आता मी इथे एक टोप घेतलेला आहे, त्यात आपण दही काढून घेणार आहोत 1 वाटी। आपल्याला ह्यात ॲड करायचं आहे 2 चमचे बेसनचं पीठ, अद्रक मिरचीची पेस्ट, आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण जेवढा वाटी दही घेतले त्याच वाटीने आपल्याला पाणी ॲड करायचं आहे। आता आपण हे उकळायला ठेवून देऊयात गॅसवर। व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आपल्याला आधी। आता ह्याच्यामध्ये मी ते 2 चमचे साखर घेतलेली आहे, चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथिंबीर। आता आपण ह्याला व्यवस्थित हलवून घेऊया। आता ह्याला 2 ते 3 मिनिटं उकळायला ठेवून द्यायचं आहे। तोपर्यंत आता आपण इथे तडक्याची तयारी करूया। त्यासाठी मी इथे 2 चमचे तूप घेतलेलं आहे, त्यात आता आपण ॲड करायचं आहे राई, जिरं, थोडीशी मेथी आणि लवंग। आता ॲड करूयात मिरची आणि दालचिनी आणि थोडासा कढीपत्ता, थोडंसं हिंग। आता हे व्यवस्थित हलवून घेऊया। आता आपण हा तडका जो आहे तो आपण कढीला देऊया। आता हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। त्यात आपण ॲड करूया परत एकदा थोडीशी कोथिंबीर। आता बघू शकता तुम्ही आपली कढीला उकळी आलेली आहे मस्त। आता आपण हे सर्व करूया आणि ही रेडी आहे माझ्या स्टाईलमध्ये गुजराती कढी। नक्की ट्राय करा आणि नक्की कमेंटमध्ये कळवा। थँक्यू।